इयत्ता 12वीचा मराठीचा पेपर आज झालेला आहे. तर ह्या पेपरची उत्तर आपण पाहूयात कशा पद्धतीने पेपर होता आणि कशा पद्धतीने उत्तरं लिहिणं अपेक्षित होती. सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर नेहमीप्रमाणे गद्य याच्यावर आधारित असलेला उतारा ह्या ठिकाणी आलेला होता आणि त्यामध्ये अ या कृतीमध्ये 2 प्रश्न अशा पद्धतीने दिलेले होते. कर्ज काढून वाहन खरेदी करण्यापाठीमागची कारणं ज्याच्यामध्ये विचारली होती, ते कारणंही आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते तयार केलेले असेल. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आणि आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी अशी 2 कारणं तुम्हाला त्या ठिकाणी सापडली असती. त्यानंतर जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र कोणतं होतं? तर ते तंत्रही आपल्याला त्या ठिकाणी सापडत होते. सहज उत्तरं मिळत होती. हे कामापुरते आणि कामासाठी वाहन वापरणे आणि वेगावरती ताबा ठेवणे अशा पद्धतीची 2 तंत्रे त्या ठिकाणी लेखकाने सांगितलेली होती. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न जर पाहिला स्वमतावरती आधारित असलेला, तर हे विधान दिलेले होतं. त्या विधानाच्या संदर्भात तुम्हाला तुमच्या भाषेत स्पष्टीकरण करायचं होतं किंवा मग एक मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याविषयी आपली भूमिका उदाहरणासह स्पष्ट करायची होती. तर तेही अशा पद्धतीने एक व्यवस्थित उत्तर तुम्हाला लिहिता आलं असतं. मी पूर्वीही सांगितलं होतं अशा पद्धतीने तुम्ही वरती हेडिंग देऊन पॅरेग्राफ करून व्यवस्थित जर उत्तर लिहिलं तर खूप छान पेपर तो होईल. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न उतार्याच्या संदर्भातलाच होता. प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत कसे होते? ते जर पाहिलं तर आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं होतं आणि नारळ देऊन स्वागत केलं होतं. तर या 2 गोष्टी तुम्ही या ठिकाणी लिहू शकत होता. त्यानंतर चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिलेले दृश्य कसं होतं ते दिसलेले दृश्य कसं होतं चित्रकार जो आहे त्याला त्या संदर्भातलं जर पाहिलं तुम्ही तर त्याला 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा तो नारळ त्या ठिकाणी दिसत होता. आणि आणखी एक आपल्याला सांगते नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली. तर तो असे 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत होत्या, त्या तुम्ही लिहू शकत होता. त्यानंतर स्वमतमध्ये स्त्रीभ्रूण हत्येविरोधी संदेश द्यायचा होता. तर तो देखील तुमच्या भाषेमध्ये अशा पद्धतीने लिहिता आला असता. अतिशय साधं सोपं प्रश्न या ठिकाणी होते. स्वमतावरती आधारित असलेला किंवा समाजातील अनिष्ट रूढी ती देखील तुम्हाला लिहिता आल्या असत्या. यानंतर जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख कशा पद्धतीने केली जाते, तर ते तुम्हाला जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे व कॉम्प्युटरचे ठरू शकते अशा पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तेही तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहिलं असतं तर बेस्ट उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणता आलं असतं. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न यामध्ये लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलेत, त्याचे कारण काय? तर ते कारणंही तुम्हाला या ठिकाणी दिसतील. अशा पद्धतीने ते कारणं तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर कवितेवरती आधारित असलेला कृती होती. चौकटी पूर्ण करायच्या होत्या. आषाढ गाण्याच्या पदविन्यास खुणा ज्या आहेत त्याच्याविषयी विचारलेलं होतं. तर खुणा रोमांचित गंध करणाऱ्या, त्यानंतर बरंचसं वर्णन आहे त्या कडव्यामध्ये, त्याच्यातून तुम्ही या गोष्टी लिहू शकलेल्या असतात. त्यानंतर दुसरं होतं कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावं. कोणतीही 2 नावं तुम्हाला त्या ठिकाणी सापडली असेल. सोनचंपकी, जाई वगैरे अशी नावं त्या ठिकाणी केतकीची दिसत होती. ठीक आहे. हे इंद्रनील वेळूंची बेटं यांच्यातून त्या पाऊलखुणा दिसत होत्या. पाचूची जी शेतं होती त्याच्यातून त्या दिसत होत्या. तर हे तुम्ही ह्या 3 ओळीतले उत्तर त्या ठिकाणी लिहू शकत होतं. यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करायचा होता. तर तोही अर्थ तुम्ही अभिव्यक्तीच्या माध्यमातून लिहू शकला असता. त्यानंतर काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण दोघांपैकी एक उत्तर लिहायचं होतं. तर रसग्रहणामध्ये समुद्र कोंडून पडला याच्याविषयी जर रसग्रहण केलं असतं तर असे सौंदर्य कसं होतं, काव्य सौंदर्य कसं होतं, भाषिक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये मुक्तछंद वापरला गेला होता. तर अशा पद्धतीने तुम्ही ते रसग्रहणाचे उत्तर मांडू शकलं असता. यानंतर साहित्य प्रकार कथा ज्या आहेत त्याच्यावरती विचारलेले प्रश्न होते एका वाक्यातले. प्रारंभी
कथालेखनातील हेतू काय होता, उपदेश करणे, मनोरंजन करणे, कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये विचारलेली होती, कथेची व्याख्या विचारली होती. हे सहज तुम्हाला उत्तरं या ठिकाणी भेटत होती. तर हाही प्रश्न फार सोपा आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या होत्या. अणूचे स्वभाव चित्र वगैरे. तर गडी या शीर्षकाची सार्थकता या ठिकाणी तुम्ही लिहू शकला असता सोप्या भाषेमध्ये, सोप्या पद्धतीने. त्यानंतर विभाग 4 आहे पुढचा, उपयोजित मराठी. मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा, माहिती, अहवाल वगैरे. याच्यातले 2 गोष्टी आपण जर केल्या असत्या, अहवाल आणि मुलाखतीचं, तर हे 2 प्रश्न सहज तुम्हाला सांगता आहेत. मुलाखतीची सुरुवात कशी पाहिजे आणि मुलाखती माहितीपत्रकाची गरज काय, त्याचे मुद्दे दिलेले आहेत, त्याचे स्पष्टीकरण तुम्ही करणं अपेक्षित होतं. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायची होती. तर तेही तुम्ही लिहू शकला असतात. मुद्दे दिले होते ते व्यवस्थित विचारात घेऊन. त्यानंतर 5वा प्रश्न, व्याकरण आणि बाकीच्या घटकांवरती 10 मार्क असलेला. तर यामध्ये उद्गारार्थी वाक्य ओळखायचं होतं. बापरे केवढे उंच आहे इमारत, हे उद्गारार्थी वाक्य होतं. नकारार्थी वाक्य तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकला, जसं तुम्ही कोणाशीही वाईट बोलू नका. गोपाळ बहुविग्री समाज दिलेला आहे. यथाशक्ती अव्ययीभाव समाज आहे. दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मिळाले. कर्मणी प्रयोग अलंकार, अर्थांतर अलंकार या ठिकाणी आहे. वाक्प्रचार, साखर झोपेत असणे म्हणजे पहाटेच्या गाढ निद्रेत असणे. किंवा वाक्य जर पाहिले तर तुम्ही लिहू शकला असं, जसं भूकंप झाला तेव्हा सर्व गाव साखर झोपेत होतं. त्यानंतर निबंध विचारले होता. बरेचसे निबंध होते जे आपण काल तुम्हाला दाखवले होते. तर ते निबंधही, त्याच्यातला एक जसाच्या तसा निबंध या ठिकाणी आला होता. माझा आवडता साहित्यिक, रान फुलांचा समुद्र आटला तर, आणि स्त्री पुरुष समानता. 2 निबंध तर फार सोपे होते. म्हणजे माझा आवडता साहित्यिक तुम्ही एखादा सांगू शकला असता, किंवा स्त्री पुरुष समानता काळाची गरज हा सहज लिहिता येण्यासारखा निबंध होता 10 मार्कासाठी. त्या मला वाटतं एकंदरीत फार सोपा पेपर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि खूप चांगले मार्क तुम्हाला या पेपरमध्ये मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.